आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की स्त्री ही मूलम अपत्यानाम म्हणजे स्त्री ही मुलाचा किंवा बाळाचा मूलभूत कारण असते आणि स्त्री स्वस्थ असेल तरच उत्पन्न होणारा गर्भ हा स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो। म्हणूनच गर्भावस्थेच्या काळामध्ये स्त्रीने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। या काळामध्ये आहार याचं सेवन अत्यंत पोषक अशा प्रकारचं असला पाहिजे। पोषक आहार म्हणजे समस्त जेवण जे आपण म्हणतो ज्याला संपूर्ण आहार म्हणजे वरण भात भाजी पोळी ताजे फळ भाज्या यांचं सेवन आपण पूर्ण रूपेण केलं पाहिजे। सोबतच दूध सारखे जे पोषक पदार्थ आहेत त्यांचं सेवन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे स्त्रीचं आणि तिच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या बाळाचं संबंध पोषण होऊ शकणार। त्याच्यासोबतच कुटुंबियांकडे पण एक मोठी जबाबदारी असते, कारण स्त्रीचं आनंदी असणं हे अत्यंत महत्त्वाचं असते। स्त्री जर आनंदी असणार तर तिचं मानसिक स्वास्थ्य टिकवून राहणार आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून असतात। त्याच्यामुळे कुटुंबियांची जबाबदारी असते की त्यांनी या काळामध्ये स्त्रीला अत्यंत आनंदी ठेवायला पाहिजे। सोबतच स्त्रीने सुद्धा मानसिक पातळीवर स्वतःला स्वस्थ ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पाहिजे। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की स्त्री ही मूलम अपत्यानाम म्हणजे स्त्री ही मुलाचा किंवा बाळाचा मूलभूत कारण असते आणि स्त्री स्वस्थ असेल तरच उत्पन्न होणारा गर्भ हा स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो। ज्यावेळेस गर्भावस्था असते त्यावेळेस स्त्रियांनी वेळोवेळी वैद्यकीय सल्ला किंवा वैद्यकीय परामर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर अशा वेळेस कर्तव्य आहे स्त्रियांचं की आपण जवळपास जे काही दवाखाना असेल किंवा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे किंवा वेगवेगळ्या शासकीय दवाखाने आहेत तिथे जाऊन आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा, त्यांच्याकडून तपासणी करून घ्यावी। त्याच्यासोबतच त्यांनी जे सांगितलेले आहे अशा प्रकारचे आहार योजना सोबतच लसीकरण या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्याचं वेळोवेळी पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। याच्यासोबतच काही आजार असतात किंवा काही लक्षणं असतात ज्या स्त्रियांमध्ये दिसू शकतात, जसं पांढरं पाणी जाणे किंवा रक्त जाणे किंवा पोटात दुखणे किंवा कंबरमध्ये दुखणे। अशा प्रकारचं कुठलंही लक्षण जर आपल्यामध्ये दिसत असेल तर स्त्रियांनी लगेच विलंब न करता जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा परामर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि याचं कारण असं की हे जे छोटे छोटे लक्षणं जर आपल्याला वाटत असले तरी हे लक्षणं एका मोठ्या आजाराचं एक आपल्याला लक्षण असू शकतो आणि या प्रकारच्या आजारांमुळे स्त्रियांना त्रास होऊ शकतो आणि तिच्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या बाळाला सुद्धा प्रॉब्लेम किंवा त्रास होऊ शकतो। म्हणून कुठलाही अशा प्रकारचं लक्षण, डोळ्यासमोर अंधारी येणे, अशक्तपणा वाटणे हे पण जरी छोटे लक्षणं दिसत असले तरीही यांचे परिणाम मोठे असू शकतात। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की स्त्री ही मूलम अपत्यानाम म्हणजे स्त्री ही मुलाचा किंवा बाळाचा मूलभूत कारण असते आणि स्त्री स्वस्थ असेल तरच उत्पन्न होणारा गर्भ हा स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो। प्रसव किंवा डिलिव्हरी ही दवाखान्यातच करणे अत्यंत गरजेचं आहे। आपल्या शासनाने वेगवेगळ्या दवाखाने सुरू केले आहेत जिथे जाऊन आपण अत्यंत स्वस्तामध्ये किंवा अत्यंत अल्प दरामध्ये डिलिव्हरी स्त्रिया करू शकतात। त्याच्यामुळे दवाखान्यातच डिलिव्हरी करणं गरजेचं आहे, कारण दवाखान्यांमध्ये सगळ्या सुखसोयी असतात, सगळ्या प्रकारची उपाययोजना असते। त्याच्यामुळे उत्पन्न होणारा बाळ आणि गर्भिणी या दोघांची योग्य ती उपाययोजना शक्य असते आणि कुठल्याही प्रकारचा जर काही त्रास होत असेल गर्भिणीला किंवा आत्तेक जर चिकित्साची गरज असेल तर त्याची पण सोय तिथे होऊ शकते। म्हणूनच माता आणि बाल यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखान्यातच डिलिव्हरी करणं अत्यंत उपयोगाचं असतं। तर डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि उत्पन्न झालेल्या बाळाची सुद्धा स्वच्छतेची काळजी घ्यावी। सोबतच पोषणाचा जो आपण आधी विचार केला तर ते डिलिव्हरी नंतर सुद्धा तेवढ्याच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पोषणाची गरज असते, कारण स्त्रीला स्वतःचा आजार किंवा स्वतःची तब्येत सुधारायची असते, तिच्या शरीरात झीज झालेली असते जी भरून काढायची असते आणि त्याच्यासोबतच ती दूध पाजत असते। त्याच्यामुळे बाळाचं सुद्धा पोषण तेवढंच महत्त्वाचं असतं।